जो काळानुसार स्वतःला अपडेट करतो तो पुढे जातो. जो काळानुसार स्वतःला बदलत नाही तो आउटडेट होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नोकिया फोन. एकेकाळी जगाच्या मोबाईल बाजारावर राज्य करणारा ब्रँड म्हणजे नोकिया. 2000च्या दशकात मोबाईल म्हटलं की आपोआप नोकियाचं नाव डोळ्यासमोर यायचं. मजबूत बॉडी, जबरदस्त बॅटरी, साधं पण विश्वासार्ह सॉफ्टवेअर, नोकिया म्हणजे टिकाऊपणाचं प्रतीक होतं. जगभरात कोट्यावधी लोकांच्या हातात नोकियाचा फोन होता. अनेकांसाठी तो पहिला मोबाईल होता, पहिली कमाई, पहिली आठवण होती. पण काळ बदलत गेला. 2007 मध्ये आयफोन आला आणि स्मार्टफोनची व्याख्याच बदलली. टच स्क्रीन, ऍप्स, इंटरनेट, कॅमेरा, मोबाईल हा केवळ कॉल करण्याचं साधन न राहता डिजिटल जीवनाचा केंद्रबिंदू बनला. याच काळात अँड्रॉइडही वेगाने पुढे येत होता. बाजार झपाट्याने बदलत होता, पण नोकिया मात्र जुन्याच यशाच्या आत्मविश्वासात अडकून राहिला. नोकियाकडे तंत्रज्ञान होतं, अभियंते होते, पैसा होता, तरीही कंपनी निर्णय घेण्यात खडू पडली. स्मार्टफोनसाठी आवश्यक असलेले सशक्त ऑपरेटिंग सिस्टीम, ऍप, इकोसिस्टम आणि युजर अनुभव याकडे पुरेसे लक्ष न दिलं गेलं नाही. सिम्बियन ओएस कालबाह्य होत चाललं होतं, पण त्यातून बाहेर पडण्याचा ठोस निर्णय उशिरा झाला. आतल्या पातळीवर व्यवस्थापनातील मतभेद, बदलाला विरोध करणारी संस्कृती आणि जोखीम घ्यायला असलेली अनिच्छा हे सगळे घटक एकत्र येत गेले. या सगळ्या प्रक्रियेत एक वाक्य खूप चर्चेत आलं, आम्ही काही चुकीचं केलं नाही, पण तरीही आम्ही हरलो. हे वाक्य अनेक ठिकाणी नोकियाच्या सीईओशी जोडलं जातं. जरी या वाक्याचा प्रसंग शब्दशः सिद्ध नसला तरी त्यामागचा अर्थ मात्र नोकियाच्या कथेशी अगदी जुळतो. कारण नोकियाने जाणून बुजून काहीच चुकीचं केलं नाही, पण बदलत्या काळाशी जुळवून घेण्यात कंपनी अपयशी ठरली. व्यवसायात कधी कधी सर्व नियम पाळून प्रामाणिकपणे काम करूनही अपयश येऊ शकतं, कारण बाजार हा थांबत नाही. ग्राहकांची अपेक्षा, तंत्रज्ञानाची गती, स्पर्धकांची रणनीती हे सगळं सतत बदलत असतं. नोकिया आपल्या जुन्या यशावर विसंबून राहिला, तर ऍप्स आणि अँड्रॉइडने भविष्यात लक्ष केंद्रित केलं. नोकियाने हार्डवेअरवर भर दिला, तर इतरांनी सॉफ्टवेअर आणि इकोसिस्टीम उभी केली. 2013 मध्ये अखेर नोकियाचा मोबाईल व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकण्यात आला. हा क्षण केवळ एका कंपनीचा नाही, तर संपूर्ण उद्योगासाठी एक धडा होता. जगातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक ब्रँड काही वर्षातच बाजूला पडू शकतो हे नोकियानं दाखवून दिलं. मात्र ही कथा पूर्णपणे अपयशाची नाही. नोकिया आजही नेटवर्किंग आणि टेलिकॉम क्षेत्रात मजबूत आहे, पण मोबाईल बाजारातील वर्चस्व मात्र इतिहास जमा झालं. नोकियाची गोष्ट आपल्याला एक महत्वाचा धडा देते. फक्त योग्य असणं पुरेसं नसतं, वेळेवर बदल स्वीकारणं तितकंच गरजेचं असतं. बदलाकडे दुर्लक्ष केल्यास चूक न करता देखील माणूस किंवा संस्था मागे पडू शकते. आजच्या यशस्वी व्यवसाय, स्टार्टअप किंवा व्यक्ती जर सतत शिकत नसेल, बदलत नसेल, तर उद्या तोही नोकिया सारखा इतिहासाचा भाग होऊ शकतो. ही कथा केवळ एका कंपनीची नाही, तर प्रत्येकासाठी आहे. विद्यार्थी, उद्योजक, कर्मचारी आणि नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकासाठी काळाबरोबर बदलणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे.